आज आपण बनवतोय कुकर बटाटा रस्सा भाजी। बटाट्याची रस्सा भाजी म्हणजे आपला अगदी जिव्हाळ्याचा विषय। बघता क्षणी अपीलिंग असणारी भाजी, चवीला तर अप्रतिम लागतेच, झटकीपट रेडी होते आणि खूप कमी एफर्ट्स मध्ये तयार होते। कुकर मध्ये ज्या भाज्या करतात ना त्याची काही मी फार मोठी फॅन नाहीये। मला पर्सनली भाज्या ना निगुतीने वेळ देऊन करायला आवडतात, पण कधी कधी तेवढा वेळ नसतो, घाई गडबड असते। पण तरीही काहीतरी छानसं खायची जेव्हा इच्छा असते ना त्या वेळेसाठी ही भाजी म्हणजे एकदम परफेक्ट। आणि ही भाजी अशी भारी रस्सा भाजी आहे ना की नुसत्या भाताबरोबर, नुसत्या पोळीबरोबर किंवा नुसत्या भाकरीबरोबर पण खूप छान लागते। कुकर वापरून विदाउट कुकर असा इफेक्ट कसा द्यायचा आणि लई भारी असा बटाट्याचा रस्सा कसा बनवायचा हे आज आपण बघूया। तर बनवूया कुकर बटाटा रस्सा भाजी। रेसिपीची सुरुवात करू। तर वेलकम बॅक टू माय चॅनल फूड स्टोरीज बाय पल्लवी कौशिक। सगळ्यात पहिले बटाटे आपण छान स्वच्छ धुवून घेऊ आणि त्याचे साल काढून घेऊ। बटाट्याच्या मीडियम फोडी आपण करून घेऊ। बटाटे चिरून झाल्यानंतर मीठ आणि हळदीच्या पाण्यामध्ये घालूयात। ते इमिजिएटली चिरल्यानंतर घालायचे आहेत, नाही तर ते काळे पडतात। आता बारीक असा आपल्याला कांदा चिरून घ्यायचा आहे। कांद्यातला पिवळा पार्ट आपण पहिले काढून घेऊ। टोमॅटो पण असा आपण छान बारीक कापून घेऊ। आता आपण लसूण थोडासा ठेचून घेऊया। सगळी पूर्वतयारी झाली की आपण कुकर घेऊया, गॅस चालू करूया आणि त्यामध्ये ऍड करूया तेल। तेल तापलं की पहिले गॅस कमी करूया। आपण सगळ्यात पहिले घालूया मोहरी। मोहरी तडतडली की टाकूया जिरं। गॅस बंद करून टाकूया। आपण घालूया हिंग आणि घालूया कढीपत्ता। गॅस अजूनही बंदच आहे कारण तेल व्यवस्थित तापलं होतं, तर कढीपत्ता जळू नये म्हणून मी गॅस तसाच बंद ठेवला होता। ह्यानंतर आपण घालूया मगाची ठेचलेला लसूण। आता व्यवस्थित परतून घेऊ। गॅस परत चालू करूया। लसूण थोडासा ब्राऊन झाला की त्यामध्ये ऍड करूया आपण कांदा। मिक्स करून घेऊ व्यवस्थित। कांदा थोडासा परतून घ्यायचा आहे, थोडासा शिजू द्यायचा आहे आपल्याला। कांदा थोडासा शिजला की त्यामध्ये घालूया टोमॅटो। व्यवस्थित मिक्स करूया, परतून घेऊया। व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। एक 2-5 मिनिटं तरी शिजायला याला लागतील। कांदा आणि टोमॅटो छान परतले गेले ना की ते छान शिजतील आणि नंतर कुकरचं झाकण लावलं की ते मिश्रण छान एकजीव होईल आणि आपल्या रश्श्याला जो एक दाटसरपणा हवा आहे, जो एक सबस्टन्स हवा आहे ना, तो या मिश्रणाने मिळेल। कांदा व्यवस्थित शिजला आणि थोडासा गुलाबीसर झाला की आपण त्यामध्ये इतर मसाले ऍड करूया। आता घालूया हळद, घालूया लाल मिरची पावडर। ही काश्मीरी आहे म्हणून मी थोड्याशा जास्त क्वांटिटीमध्ये वापरते, तुमच्या तिखटाच्या अंदाजाप्रमाणे तुम्ही घालू शकता। आणि आता घालते एव्हरेस्टचा रॉयल गरम मसाला। कुठलाही छान स्ट्रॉंग गरम मसाला तुम्ही इथे वापरू शकता। बटाटा ना एवढा वर्सेटाईल आहे ना की स्ट्रॉंग फ्लेवर्स पण छान ॲब्सॉर्ब करतो। त्यामुळे इथे तुम्ही छोले मसाला, चिकन मसाला किंवा शाही गरम मसाला असा कुठलाही स्ट्रॉंग फ्लेवरफुल मसाला वापरला तरी पण चालेल। व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचंय छानपैकी।
मसाले पण त्या तेलामध्ये छान असे परतले गेले पाहिजे, नाहीतर मसाल्यांचा एक ना कच्चेपणा लागतो. व्यवस्थित हलवत राहा, नाहीतर मसाले खाली लागण्याचा चान्स असतो. गॅस मंदच ठेवा. या स्टेजला घालूया बटाटे. बटाटा टाकण्यापूर्वी कांदे आणि टोमॅटो आपण शिजवून घेतोय, कारण आपल्याला बटाटा आणि कांदे आणि टोमॅटो हे वेगवेगळ्या स्टेजेसवरती शिजवायचे आहे. कारण भाजी शिजल्यानंतर बटाटा आपल्याला चांगला शिजलेला हवा, तो गाळ नको, पण हे जे मिश्रण आहे ते चांगलं एकजीव पाहिजे. मिक्स करून घेऊ व्यवस्थित. आता हे मसाले असे छानपैकी बटाट्याला लागले पाहिजे, त्यांनी असं छान कोट केलं पाहिजे. छान असं परतून घ्या. या स्टेजला आपण घालूया पाणी. नीट मिक्स करून घ्यायचं परत एकदा. आता घालूया चव बॅलन्स करायला थोडासा गूळ. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही ही स्टेप स्किप करू शकता. आणि लास्टली मीठ. छान मस्तपैकी उकळी येऊ द्या या रश्श्याला. छान उकळी आली की आपण आता त्यावरती झाकण ठेवूया कुकरचं. गॅस बंद करून टाकू. एक शिट्टी झाली ना की लगेचच गॅस बंद करा. बटाटा ना तसा लवकर शिजतो आणि कुकरचं झाकण काढल्यावरही वाफेवरती थोडा थोडा शिजत पण राहतो. त्यामुळे एक शिट्टी झाल्यावर तर गॅस बंद करणे ही स्टेप खूप महत्त्वाची आहे. कुकर थोडासा शांत झाला की त्याच्यातली एक्स्ट्रा वाफ पण आपण काढून टाकूया. वाफ काढून टाकल्यावरती हळूहळू आपण हे कुकरचं झाकण ओपन करू. आता परत एकदा सगळं मिक्स करून घेऊ आपण. एकदा तुम्ही फक्त चेक करून घ्या की बटाटा शिजलाय की नाही. तर तो व्यवस्थित शिजलेला आहे, त्यामुळे आपला जो रस्सा आहे तो ऑलमोस्ट रेडी आहे. आपला हा बटाट्याचा रस्सा आहे ना तो एकदम व्यवस्थित शिजलेला आहे. बटाटे पण छान शिजलेले आहेत, त्याचा अजिबात गाळ झालेला नाहीये. पण काही काही कुकरमध्ये ना फटाफट शिट्ट्या होतात, तर तुम्ही त्या अंदाजाने कुकर बंद करा, काढा आणि सपोज जर राहिले असेल बटाटे शिजायचे तर थोडंसं ओपनवरती 5 मिनिटं होऊ द्या. मस्तपैकी छानपैकी हलवून घेऊ. परत एकदा मिक्स करू. एकदा चेक करा की मिठाचं आणि गुळाचं प्रमाण कसं आहे त्यामध्ये. आता सगळ्यात शेवटी यामध्ये घालूया आपण कोथिंबीर. परत एकदा ढवळून घेऊ आणि आपला सुपर इझी सुपर टेस्टी बटाट्याचा रस्सा तयार आहे. रेडी टू सर्व. एन्जॉय. तर आज आपण बघितली कुकर मधली बटाट्याची रस्सा भाजी. बटाट्याची रस्सा भाजी ना खूप वेगवेगळ्या पद्धतीने पण करता येते, पण ह्या पर्टिक्युलर पद्धतीने तुम्ही एकदा करून पहा आणि मला जरूर फीडबॅक पण द्या. माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चला तर मग भेटू नेक्स्ट एपिसोड मध्ये. टिल देन बाय बाय.